इंद्रजिमी जंबबर बावनसु अंबबर रावणसु दंबबर रघुकुल राज है पौनबाही बाहबर संबुरती नाहबर जोसस बाहबर राम द्विज राज है. आदरणीय व्यासपीठ गुरुजन आणि पुढे बसलेले माझे शिवभक्त राम राम मंडळी. आता तुम्हाला कळले जसे की मी तारा राणीचले कुमारी कृष्ण आणि मंदार शिंगण इयत्ता चौथी क ची विद्यार्थिनी आपल्या समोर आपल्या म्हणजे मराठ्यांच्या राजाविषयी बोलणार आहे. रयतेचा राजा आदर्श शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मानाचा मुजरा. अवघ्या मोठ्या मानासोबत घेऊन त्यांनी अभयभर शौर्य गाजवले असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊंच्या पोटी जुना तालुक्यातील शिवणे गडाव झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवरायांचे बालपण अति संस्कारित वातावरणात घडले होते. बालपणाची सर्व वर्ष ही नीतिमत्ता, राजव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. त्यांना दादाजी कोंडदेव यांनी सर्व कलामध्ये तरबेज केले. कधी कधी आसपास राहणारी रानावनात भटकणारी डोंगरदऱ्या पार करणारी मावळ्यांची मुले हे शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हे शिवरायांचे पहिले सवंगडी होते. जिजाबाई बाई शिवरायांना रामायण, महाभारत तसेच इतर महापुरुषांच्या कथा सांगत असत. त्यातूनच पराक्रम आणि प्रजादक्षता हे गुण लहानपणी शिवरायांना अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमावर असत, पण वेळ मिळाल्यास त्यांना युद्धकला, वाचन, गनिमी कावा, घोडेस्वारी शिकवत असत. शिवरायांचे बालपण शिवरायांचा विवाह अगदी लहान वयातच झाला होता. जिजाबाईंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घरातील सईबाई हिला भोसले घराची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना प्रजासत्ताकांचा रयतेचा छळ अनुभवत येत होता, म्हणून त्यांनी रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाही यांच्या विरोधात शिवरायांना लढायला लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ला तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. स्वराज्यावर आले प्रत्येक संकटाला शिवरायांनी अत्यंत धैर्याने तोंडाला महाराज यशस्वी ठरले. अफजल खानचा वध, शाहिस्तेखानाची बोटे कापणे या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वराज्याच्या दिशेने वाकडी नजर टाकणाऱ्या शत्रूंना देखील शिवरायांनी धडा शिकवला. दिल्ली ते औरंगजेब भेट आणि त्यातून सुटका या बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने मुकाबला केल्याने सर्वांना माहीतच आहे. शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करता आली ते म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने. प्रत्येक प्रसंगात मावळ्याची गिरिमी पुढे आली आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी अहोरात्र झिजले. 1974 साली जिजाबाईंच्या अट्टहासामुळे शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील त्याचा रयतेचा राजा मिळाला होता, छत्रपती मिळाला होता. योग्य कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चरण सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोगी कर वसुली, गड किल्ला सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून झटले. त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे अशक्य आहे, म्हणून मी एवढंच म्हणेन की राजा शोभून दिसे जगती असा ते शिवछत्रपती. राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवा समान मात्र कुणी न जागला. गर्व त्याचा या महाराष्ट्राला, एकच तो राजा शिवछत्रपती. शेवटी माझ्या मनातले दोन शब्द, मराठ्यांची
शिवराय. अखेर रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी एका कुशल प्रशासकाची प्रजावत्सल राजाची प्राणज्योत मालवली. त्यांना माझा मानाचा मुलगा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.